नमस्कार, मी अमोल. ऋतू हिरवा या आमच्या विशेष उपक्रमामध्ये आपलं स्वागत. असं म्हणतात की पुढचं महायुद्ध हे आता पाण्यासाठी होणार आहे. हे महायुद्ध कधी होईल तेव्हा होईल, मात्र सध्या प्रत्येक वर्षी प्रत्येक उन्हाळ्यामध्ये विशेषतः प्रत्येकाला एका महायुद्धाला सामोरं जावं लागतं आणि हे युद्ध असतं पाण्यासाठीचं. जसजसा उन्हाळा सुरू व्हायला लागतो तसतसा पाणी पुरवठा कमी होत जातो. शहरांमध्ये पाणी कपात व्हायला सुरुवात होते. ग्रामीण भागामध्ये विहिरी आटायला लागतात, तळी आटायला लागतात आणि सगळ्याच बाबतीत एक पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण व्हायला सुरुवात होते. या सगळ्यावर आपण उपाय करू शकतो पावसाळ्यामध्येच. पावसाळ्यामध्ये जे पाणी आपल्याला मिळतं ते पाणी आपण साठवू शकतो आणि संपूर्ण वर्षाची किंबहुना पुढच्या कित्येक वर्षांची तहान सुद्धा पावसाच्या पाण्यावर आपण भागवू शकतो, सगळ्या गरजा भागवू शकतो. आणि त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक अत्यंत महत्वाचा विषय पुढे येतो. याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. बऱ्याच लोकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं म्हणजे काय करायचं हे माहिती नाहीये. त्याचा खर्च किती येतो हे आपल्याला माहित नसतं. अशा सगळ्या शंकांची उत्तर आपण शोधणार आहोत आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमातून. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध जलतज्ञ नंदन मुणगेकर. मुणगेकर, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. आमचा फोन नंबर आहे 022-248-27873. जरूर फोन करा आणि याबाबतच्या शंका तुम्ही नंदन मुणगेकर यांना विचारू शकता. आम्ही चर्चेला सुरुवात करतोय. मुणगेकर, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा शब्दच एवढा मोठा आहे की तो ऐकूनच एक प्रकारे अनेक जणांना धडकी भरते की काय नक्की प्रकार आहे, किती क्लिष्ट हे प्रकरण असेल. तर याविषयी आम्हाला सांगा की काय नक्की ही संकल्पना आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? खरं म्हणजे हा अतिशय सोपा आणि अतिशय जुना प्रकार आहे. नेहमी सांगितलेलं आहे मी की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे भारताच्या इतिहासात, संस्कृतीत अगदी पूर्वीपासून याची दखल घेतलेली आहे. अगदी आपण रामायणात बघितलं की रामायणात सांगितलेलं आहे की राम वनवासात गेले असताना ते दंडकारण्यात गेले होते. दंडकारण्य म्हणजे काय? पानं नसलेलं निष्पर्ण झाड. निष्पर्ण का होतं? त्यात पाणी नसतं. पाणी म्हणजे अशा ठिकाणी ज्यावेळी रामाना पाठवलं होतं त्यावेळी तिथले दंडकारण्य ऋषी अत्री, त्यांची पत्नी सती अनुसया हिने सती सीतेला आणि रामाच्या पतीला रेन वॉटर हार्वेस्टिंगची दीक्षा दिली होती. अच्छा, इतकं जुनं हे आहे. अगदी तुम्ही आपल्या रामायण, महाभारतातली अनेक अशी जी काही वास्तू बांधल्या त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याची उदाहरणं आहेत. अगदी त्यांच्या रामायण महाभारताचं शेवटचं उदाहरण म्हणतात ते अष्टविनायतलं देऊळ. त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणीची साठवण केलेली आहे. रामायण महाभारत हे फार जुनं आलं. आपल्या छत्रपती शिवराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये हे केलेलं आहे. टाक्या केलेल्या आहेत. अगदी 3.5 वर्षापूर्वी त्यांच्याकडे कुठचीही यंत्रसामुग्री नसताना त्यांनी हे केलेलं आहे. अफझल खानाने ज्यावेळी प्रतापगडाला वेढा घातला होता त्यावेळी 1.5 वर्ष शिवाजी महाराज त्यांच्या सैन्यासह प्रतापगडावरती होते. कसे काय? तिथे सुद्धा पाण्याच्या टाक्या केल्या आहेत. अगदी शिवाजीच्या नंतर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या घरात जन्माला आले त्या घरामध्ये सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. म्हणजे आपण महात्मा गांधींबद्दल त्यांची इतर उदाहरणं म्हणतो, पण त्याच्यावर त्यांच्या घरातलं हे जे सायंटिफिक कल्ट होता हा सुद्धा आपल्या ध्यानात गेला पाहिजे. आणि आता शेवटचं राष्ट्रपती भवनात सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय. म्हणजे रामायण ते राष्ट्रपती भवन एवढा हा इतिहास आहे. अगदी म्हणजे हे अनेक वर्ष केलेलं आहे. परंतु ज्यावेळी आपण आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये नळांनी महानगरपालिकेने पाणी दिलं तेव्हापासून आपण हे रेन वॉटर हार्वेस्टिंग विसरलो. अगदी थोडक्यात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक 10 ते 12 वर्षानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. आता काय झालंय की आपण पाणी आपल्याला जसं एखाद्या मुलाला विचारतं दूध कुठून मिळतं तर भैया दूध देतो. पाणी कुठून देतं? नळाला आपण नळामध्ये पाणी कुठून येतं? हे नळामध्ये पाणी एखाद्या तलावामध्ये साठवून येतं आणि मग ते आपल्याला घरापर्यंत मिळतं. ते आल्यामुळे आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग जे शहरात करतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय की जिथे पाऊस पडतो तिथे ते पाणी थांबवणं, ते अडवणं, ते साठवणं अथवा ते जिरवणं जमिनीमध्ये आणि परत तिथल्या तिथे वापरणं, ह्याला म्हणतात रेन वॉटर हार्वेस्टिंग. अगदी रेन वॉटर हार्वेस्टिंग चे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा. पाणी साठवणं किंवा मुरवणं हा एक झालं, पण कशा प्रकारे ते करता येतं? काय काय प्रकार आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग? साधा पहिला प्रकार आहे छपरावरती किंवा जे गच्चीवरती जे पाणी पडतं ते पाणी आपल्या ते गच्चीच्या बाजूला पाईप असतात त्या पाईपद्वारे खाली घेणं, ते फिल्टर करणं. अच्छा. आणि ते फिल्टर करून ते पाणी एका टाकीच्या भागात ठेवणं. 1 डे कपॅसिटी टँक त्याला म्हणतो आम्ही. आणि हे पाणी तिथल्या तिथे वापरणं. आता हा जो प्रकार आहे हा फक्त पावसाळ्यातच करता येतो, कारण पावसाळ्यात पाऊस पडतो. आणि छपरावरचं पाणी हे अतिशय शुद्ध पाणी असतं म्हणून ते वापरता येतं अगदी निर्धोकपणे. परंतु
इतर ते पाणी जमिनीवरती पडतं. ते जमिनीवरती पडल्यानंतर जमिनीमध्ये ज्या गोष्टी असतात, समजा एखादी ड्रेनेज लाईन असेल किंवा काही त्याच्यामध्ये दूषित गोष्टी असतील, त्यामुळे ते दूषित होतं. म्हणून हे जे जमिनीवरती पाणी आहे ते सुद्धा एका बाजूला आणून ते फिल्टर करून ते जमिनीत मुरवणं, आणि हे मुरवणं खरं म्हणजे आपल्या प्रॉपर्टीमधनं किंवा आपल्या जागेमधनं हे पाणी बाहेर जाऊ नये ना. इस्रायलमध्ये असा कायदा आहे की तुमच्या जागेच्या बाहेर जर का पाणी केलं तर तो क्रिमिनल ऑफेन्स आहे. अगदी. आणि त्यामुळे इस्रायल सारखा छोटासा देश त्या वाळूकामय भागामध्ये पाण्याचा थेंब थेंब वापर आणि एवढं पुढारलेलं आहे. आपल्या इथे पाणी आपण सरळ बाहेर जाऊ देतो. हे पाणी बाहेर, त्याला म्हणतात झिरो डिस्चार्ज सिस्टीम. जरा सुद्धा पाणी बाहेर न देता हे जमिनीमध्ये मुरवणं आणि त्याचा पुनर्वापर करणं. अगदी. आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली अरे वा. आहे. साताऱ्याहून आपल्याला पहिला फोन आलेला आहे संदीप यांचा. नमस्कार संदीप. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार, मी संदीप जाधव बोलतोय साताऱ्यावरून सर. बोला. तर एक मला विचारायचं होतं आपल्याला असं. संदीप आम्ही ऐकतोय, तुम्ही सलग प्रश्न विचारा. तर ज्या आता आपण ग्रामीण भागात पाणी बचतीसाठी जे छोटे छोटे प्रश्न हे घेतलेले आहेत, छोट्या छोट्या मार्गाने म्हणजे पत्र्याला पन्हाळे लावून ते पाणी करणं, त्यासाठी जसं जनजागृती होण्यासाठी आपण प्रभावीपणे योजना राबवतो, तसं पाणी बचतीसाठी सुद्धा योजना राबवणं तितकंच गरजेचं आहे. तर त्यासाठी केंद्रातून किंवा राज्यातून कुठल्या सोयी केल्या जातात त्या जरा सांगू शकत असाल तर बरं होईल. अच्छा, शासनातर्फे यासाठी काही मदत केली जाते का किंवा काही निधी पुरवला जातो का, असा त्यांचा प्रश्न. निश्चितच गाव पातळीवरती तर ह्याच्यासाठी अनेक योजना आहेत. आता गावात तरी कसं जाईल, असं एखादं आपण शेतीसाठी बघूया. डोंगरावरनं पडणारे पाणी हे उंचीला समांतर, म्हणजे त्याला आम्ही कंटूर बंडिंग म्हणतो, नाला बंडिंग किंवा शेततळी, हे अशा प्रकारचे हे पाणी वाचवण्याचे आणि जिरवण्याचे प्रकार आहेत. बरोबर. ह्या सगळ्या प्रकाराला आपल्या सरकारकडनं नक्कीच त्याला आर्थिक मदत मिळते. अगदी तुम्ही ह्याच्या तुमच्या गाव पातळीवरील जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांची हेड्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्याच्या पैसे मिळतात. आणि काही काही गोष्टी अशा आहेत आम्ही बघितलेल्या की शाळेतली मुलं गावातली म्हणजे ते बंधारे बांधणं वर हे स्वतः आपण म्हणजे कष्ट करून सुद्धा घालतात आणि कमीत कमी खर्चात हे होतं. म्हणजे हे अतिशय महाग आहे. त्याच्या खरं म्हणजे आपण सरकारकडे किंवा महानगरपालिका नेहमी का अपेक्षेने बघतो, ही आपलीच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड्स आहेत. आपण स्वतः जर का हे स्वयं आपलं कष्ट केलं तरी सुद्धा हे कमीत कमी खर्च होतं. अगदी रिकामी पोती त्याच्यामध्ये माती भरून ती जर का लावली एखाद्या नाल्यामध्ये आणि पाणी थांबवलं तरी सुद्धा करता येतं. म्हणजे नेहमीच सरकारकडे खूप खर्चिक आहे आणि सरकारच्या अनुदानाशिवाय होऊ शकत नाही असं मुळीच नाही. अगदी. आणि याबरोबर शेतात तुम्ही सांगितलं सर्वसामान्य लोक ज्यांचे बंगलोज आहेत किंवा स्वतःची वेगळी घरं आहेत, रो हाऊसेस आहेत, असे लोक कशा प्रकारे पाणी वाचवू शकतात आणि सोसायट्यांमध्ये कशा प्रकारे पाणी वाचवलं जाऊ शकतं याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर. रेन वॉटर हार्वेस्टिंग विषयी आपण चर्चा करत आहोत. पावसाळ्यात कसं पाणी साठवायचं आणि त्याचा पुढे कसा उपयोग होईल याविषयी नंदन मुणगेकर आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण सुरुवात करूया या सेगमेंटची बीडहून आलेल्या एका फोननी. मधुर आपल्याशी बोलतात. नमस्कार मधुर. नमस्कार. नमस्कार नंदनजी, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की पाणी साठवणुकीनंतर जे पाणी आपण दूषित स्वरूपात म्हणजे पाणी दूषित स्वरूपात असते ना साठवणुकीनंतर, तर तेच पाणी शुद्ध स्वरूपात रूपांतर त्याचं कसं करायचं आणि त्याचा विनियोग कुठे कसा करावा. दुसरा माझा प्रश्न आहे की पाणी साठवणुकीसाठी अशी विशिष्ट एखादी जागा हवी असते का चूज करण्यासाठी, किंवा आता ही जागा चांगली आहे असं कसं चूज करायचं. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की जलसाठाच्या पद्धती माहीत नसल्यामुळे किंवा याचा प्रसार नसल्यामुळे याचा उपयोग कमी आहे का. अगदी. मधुर, तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. आपल्या चर्चेदरम्यान हे प्रश्न येतीलच, कारण ह्याच्या आधीचा जो मूळ प्रश्न आहे की सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं याविषयी आम्हाला सांगा. आणि सोसायटी म्हणले की अनेक अडचणी येताना आपण बघतो, वादविवाद होतात. काही माणसं रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या बाजूची असतात, काही जण म्हणतात त्याची गरज नाही आपल्याला. तर या बाबतीत तुम्हाला काय अनुभव येतात याविषयी पण सांगा. सुरुवातीला सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं. आणि तुम्ही अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न विचारलात. आता सोसायटी म्हणजे पहिल्यांदा कोऑपरेटिव्ह सोसायटी अशी संज्ञा आहे. अगदी. तर कोऑपरेटिव्ह म्हणजे एकमेकाला कोऑपरेशन करणं. मला वाटतं पहिल्यांदा सोसायटीने कोऑपरेट होऊन हे करायचं की नाही हे व्यवस्थित ठरावं आणि मग तो करण्याचा हा हे पुढे प्रयत्न करावा. अगदी.
आता सोसायट्यांमध्ये काय होतं की प्रत्येकाचे काहींचे इंटरेस्ट असतात. आजकाल अनेक माणसं खूप शिकलेली आहेत, त्यांना ह्या विषयात सुद्धा खूप त्याच्यामधलं ज्ञान असतं. परंतु आपण हे करताना सगळ्या सोसायटीच्या जनरल सगळ्यात काय फायदा होईल हा विचारात करावा. आता पूर्वी महानगरपालिका 135 लिटर पर डोई हे पाणी देत होतं. आज 90 लिटर पाणी मिळत आहे आणि 45 लिटर हे पाणी हे जे शौचाला लागतं किंवा त्यासाठी वापरतं हे पाणी आज महापालिकेला आपल्याला देऊ शकत नाहीये. ह्याच्या पुढे तर हे पाणी अजूनही कमी होत जाणार आहे. म्हणजे हा प्रश्न वाढणार आहे, कारण मुंबईची लोकसंख्या वाढते, पाणी मात्र आजच्या घडीला तेवढंच आहे. नक्कीच पुढची तुम्ही महायुद्ध सांगितलं की त्या पाण्यावरच होणार आहेत. त्यामुळे आपण आतापासून जरी आता काय वेळ काय आमच्याकडे पाणी आहे, अरे हो आहे, परंतु ह्याच्या पुढे नाही मिळणार आहे. नक्कीच. आणि आपण हे पाणी वाचवणार आहोत ना, हे आपल्या देशातल्या आपल्या शहरातल्या इतरांना मिळणार आहे हा विचार होत नाहीये. अगदी लोकांना असं वाटतं की खूप जागा ह्याच्यासाठी लागते, तर त्याला किती जागा लागते हे पण सांगा आणि ती नेमकी काय प्रक्रिया असते. म्हणजे हा कार्यक्रम ऐकणारे लोक कदाचित यानंतर स्वतःहून सुद्धा ते करू शकतील सोसायट्यांमध्ये विशेषतः. कसं काय ती प्रक्रिया असते, कुठून पाईप घ्यायच्या, कुठे ते पाणी सोडतात. अगदी चांगला प्रश्न. जागा, आता एखाद्या सोसायटीची चौकोनी प्लॉट कुठच्याही आकाराचा प्लॉट असेल आणि त्याचं पाणी हे वाहत पावसाचं पाणी त्याला बाजूला छोटीशी गटर केली असतात, त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन म्हणतात, नंतर ते रस्त्याला मिळतं. सगळ्यात जास्त पाणी जिथे मिळतं त्या ठिकाणापासून तुम्ही जर का भूगर्भाचा शोध घेतलात, म्हणजे त्याला हायड्रोजिओलॉजिकल सर्वे घेतलात, म्हणजे तुम्हाला पाणी न्यायची व्यवस्था. आता तुम्हाला सांगतो, विहीर करण्यापेक्षा पाणी तिथे न्यायचं कसं त्याला जास्त खर्च होतो. समजा हे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मध्ये तुम्ही जर का हायड्रोजिओलॉजिकल भूगर्भशास्त्राची तुम्ही चाचणी केलीत आणि हे पाणी कुठे जमिनीत मुरवता येईल आणि हे जर का काढलं आणि त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मध्ये जर का तुम्ही बोरवेल करून त्याला लागणारी विंधण विहीर केलीत तर तुम्हाला खर्च नाही. अगदी त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मध्ये जर का बोर केलीत ना तर विंधण विहिरीची सुद्धा गरज नाही, कारण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचा जो आकार असतो त्यामध्ये साठवणारं पाणी हे त्याला विंधण म्हणून द्यायला पुरेसं असतं. अगदी म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा की कुठे पाणी मुरेल ही जागा बघणं आधी महत्वाचं. अगदी नक्की. त्यामुळे असं जर का तुम्ही केलं ना तर आज किती बोरिंगला खर्च येतो, साधारणतः 90 ते 100 रुपये पर रनिंग फूट. समजा 100 फुटाचा असेल तर 9,000 रुपये, 200 असेल तर 18,000 रुपये, 300 असेल तर मुंबईमध्ये साधारणतः 250 फुटाची बोरवेल होते, 20 ते 22 रुपये खर्च येतो. जर का तुम्ही स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये केला आणि त्याच्यामध्ये जर का फिल्ट्रेशन मीडिया लावलात तर त्याच्यासाठी आणखी समजा 25,000 रुपये, म्हणजे कमीत कमी म्हणजे अगदी 75,000 मध्ये सुद्धा ही स्कीम होऊ शकते किंवा तुम्हाला लागणारी सिस्टीम काय 2-2.5 लाखापर्यंत होऊ शकते. परंतु ह्याच्यामध्ये मिळणारं पाणी हे 12 महिने मिळत असतं. बरोबर. आणि कायमचं मिळत असतं. नक्कीच. त्यामुळे ह्याचा जर का तुम्ही तसा तौलनिक अभ्यास केला तर हे अतिशय स्वस्तच आहे. निश्चितपणे आणि तितकंच ते किफायतशीर सुद्धा आहे. नक्कीच. अगदी. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे, पुण्याहून रिचर्ड बोलतात आपल्याशी. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार, बोला. आता समजा तर जेसीबीच्या सहाय्याने जवळ 60 बाय 60 खड्डे घेतले ओर विभागात किंवा शेती तळ्यामध्ये, तर पावसाचं पाणी थांबून ते गिरणार नाही का, गिरणाला मदत नाही का होणार? नक्कीच यांनी मदत होईल. हा रेन वॉटर हार्वेस्टिंग मधला अतिशय साधा आणि सोपा प्रकार आहे की ह्याच्यामध्ये पावसाचं वाहून जाणारं पाणी, आता हे हार्वेस्टिंग म्हणजे जर का शेतामध्ये आपण करतो ते पाणी सरसर वाहत जातं. तसं एखादं वाहन रस्त्यावर जोरात चालत असतं त्याला स्पीड ब्रेकर लागतो. बरोबर. तसं हे वाहणारं पाणी थांबवण्याकरता त्याला अरुणीसारखा एखादा वॉटर ब्रेकर लागतो. अगदी. आणि मग हे कसं करायचं, आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अगदी 6 बाय जेसीबीने खड्डा खणलात तर ते पाण्याचा म्हणजे धावतं पाणी चालतं करा, म्हणजे त्याचा स्पीड कमी करा, त्याला चालायला लावा आणि म्हणजे ते खड्ड्यामध्ये टाका. तुमची एखादी विहीर बाजूला असेल तर विहिरीच्या बाजूला फिल्ट्रेशन मीडिया करून ते विहिरीमध्ये टाकलं म्हणजे धावतं पाणी बसतं करा. म्हणजे जे पावसाचं पाणी झरझर वाहतं आणि ते नदीमध्ये समुद्राला मिळतं आणि काही तासात किंवा काही दिवसात ते खारं होतं आणि ते त्याचा उपयोग होत नाही. त्याच्याऐवजी हे पाणी पृथ्वीतलावरती सरफेसवरती थांबवणं आणि या थांबवण्यासाठी ज्या कृत्या करायच्या करा तुम्ही. अगदी. तुम्ही त्याला बांध घालू शकता, त्याला खड्डा काढू शकता, ते विहिरी सोडू शकता, विंधण विहिरी काढू शकता. अगदी काही करा, मात्र ते पाणी तुम्ही सोडू नका बस. अगदी. आपल्याला पुढचा फोन पुण्याहून आलेला आहे, मिलिंद बोलतात. नमस्कार मिलिंद. हा नमस्कार सर, मी मिलिंद डंबे बोलतोय चिंचवडवरून. बोला. हा नमस्कार सर, आम्ही आमच्या कंपाऊंड मध्ये घराच्या इथे एक बोरवेल मारली होती 300 फूट. त्याच्यामध्ये आम्हाला पाणी लागलं नाही. आता काय आलं की आम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहिजे, तर आमचे आर्किटेक्ट म्हणतात की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचंय.
तर आमचं म्हणणं असं आहे की जे टेरेसचं पाणी येतं ते डायरेक्ट जर त्या 300 फूट बोरवेल मध्ये पाणी जर सोडलं तर चालू शकेल का? इज इट रेन वॉटर हार्वेस्टिंग? अगदी अतिशय सुंदर प्रश्न आहे. अगदी मला आतापर्यंत मी जेवढी उत्तर दिली त्याच्यामध्ये हा अतिशय कठीण प्रश्न पण आहे. कारण तुम्ही सांगितलं की बोरवेल मारली पण त्याला पाणी नाहीये. आता बोरवेल मारण्याच्या आधी त्याच्यासाठी हायड्रोजिओलॉजिकल सर्व्हे केला जातो. म्हणजे बोरवेल कुठे मारतात तो? आता मला समजा तुम्हाला एखादं औषध द्यायचं, आपण बरं नाही, त्यामुळे कुठे काय करतो, ते इंजेक्शन घेऊन ते इंजेक्शन जर का तुमच्या शिरेमध्ये मारलं तर पटकन मनुष्य मरू शकतो. हाडामध्ये मारलं तर ते पाणी जाणार, औषध जाणारच नाही. पण ते मसलमध्ये मारलं तर मात्र ते योग्य ठिकाणी जाईल. त्याचप्रमाणे बोरवेल कुठे मारायची ह्याच्यासाठी आपण ती परीक्षा केली होती का? आता त्या बोरवेलमध्ये पाणी नाहीये तर पाणी नाही तिथे पावसाचं पाणी तुम्ही घालणार तर त्याचा उपयोग काय? ते भाकड विहिरीसारखं आहे. त्यामुळे त्याला पाणी उपयोग आहे. तर पहिल्यांदा पावसाचं पाणी जे तुमचं छपरावर येतं ते पाणी जर का आपण आपल्या अंडरग्राऊंड टाकी आहे त्याच्यामध्ये हे पाणी ते डोमेस्टिक नाही ते इतर उपयोगासाठी असतं, त्याच्यासाठी हे वापरलं पावसाळ्यामध्ये ते वापरता येईल. आता ही जी भाकड वेल आहे त्याच्यामध्ये हायड्रोब्लास्टिंग सुद्धा करता येतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक छोटासा स्फोटक वापरून खालती 300 फुटावरती जर का केलात तर त्याच्यामुळे बारीक क्रॅक्स 300 फुटावरती, ह्याला का मोठा का स्फोट नसतो. हायड्रोब्लास्टिंगची परमिशन काही ठिकाणी पुण्याच्या पलीकडे काही भागात मिळते, तर तिथे जर का केलं तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयोग करू शकतात. किंवा नॉन डिस्ट्रक्टिव्ह असे सुद्धा ब्लास्ट करू शकता आणि ते तुम्ही विहीर आणि थोडक्यात त्यांना उत्तर देऊया की असं जर त्यांनी प्रकार केला म्हणजे त्याच्यामध्ये पाणी सोडायचा प्रयत्न केला तर ते रेन वॉटर हार्वेस्टिंग गृहीत धरलं जाईल का? कागदोपत्री गृहीत धरलं जाईल परंतु त्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही. अगदी ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. कशा प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आणि मुख्य म्हणजे काय काय उपाय त्याचे भविष्यामध्ये होऊ शकतात आणि पावसाळा संपल्यानंतर सुद्धा ही प्रक्रिया कशी सुरू राहू शकते याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर. ऋतू हिरवा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतो आहोत रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावरती. बोरिवलीहून आपल्याला फोन आलेला आहे अनिल यांचा. नमस्कार अनिल. हा नमस्ते सर. नमस्कार सर. हॅलो अनिल तुमचा आवाज आमच्यापर्यंत हो पोहोचतोय. आवाज प्रश्न येतोय. विचारा. समजा जर का आपलं एखादं 200 एकरचं क्षेत्र असेल आणि त्या ठिकाणी जे काय पावसाचं पाणी पडतंय तर ते आपल्याला त्या जे काय रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या म्हणजे जी काही ही वॉटरशेड आहे त्याच्यामधलं पाणी आपल्याला क्षेत्रातल्या ज्या असणाऱ्या बोरिंग आहेत त्या थोड्याशा ड्राय झालेल्या आहेत तर त्या कशा काय रिचार्ज करता येतील हा माझा मेन उद्देश. मला वाटतं आधीचा प्रश्न आणि हा प्रश्न ह्याच्यामध्ये थोडे समांतर हे आहे. सर्वप्रथम बोरिंग ड्राय जात आहेत. आता कोणी हार्वेस्टिंग करणार प्रथम त्याला निसर्गाची मदत लागतेच. निसर्गाकडनं आपल्याला जर का ती जागा पाणी साठवण्यासाठी जर का चांगली असेल तर त्याचा प्रश्नच नाही. जर का पाणी साठवण्यासाठी म्हणजे तो जर का दगड असेल तर काळा दगड हा तोडण्यासाठी मी हायड्रोब्लास्टिंग हा शब्द वापरला होता की त्या ठिकाणी पाणी मुरवण्यासाठी, कारण दगडामध्ये काही पाणी मुरत नाही. हायड्रोब्लास्टिंग करून त्याच्या खाली कॅव्हिटी तयार करणं, त्याला क्रॅक्स तयार करणं आणि ते पाणी त्याच्यामध्ये जमिनीमध्ये मुरवणं हे जर का तुम्ही केलं ना. आता 200 एकरसाठी म्हणजे अतिशय खूपच पाणी आहे. 200 एकरचं पाणी हे काय कूपनलिकेमध्ये जाणार नाहीये. बरोबर. सर्वप्रथम जसं इंजेक्शनला पाठीमागे डॉक्टर काय करतात, दट्ट्या पाठीमागून हाताने दाबतात म्हणजे मेकॅनिकल प्रेशर इंड्यूस करतात. तसं बोरमध्ये पाणी ते नुसतं जाणार नाही, त्याच्यावरती बोरवरती विंधण विहीर लागते. सरकारी शब्दाला विंधण विहीर आहे. 1 लिटर पाण्याचं वजन 1 किलो असतं. असं 5-6 टन जर का पाणी लागत असेल तर त्याला 5 ते 6 हजार लिटर पाण्याची वरती विहीर करावी लागते म्हणजे फनेल स्वरूप आणि त्याचा प्रेशर द्यायचं असतं. जर का तुम्ही हे मोठ्या साईजचं फनेल तयार केलं आणि त्या दाबाने जर का पाणी त्या बोरवेल मध्ये दाबलं तर नक्कीच चांगलं नरसाळ्यासारखी अगदी 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 अगदी. आपली वेळ संपत आलेली आहे मुनगेकर. याचा काय काय उपयोग होऊ शकतो हे पण आपण लोकांना सांगूया. ज्याचा जास्त उपयोग होईल, काय काय उपयोग, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी हे पाणी वापरलं जाऊ शकतं आणि किती काळ हे पाणी पुरेल आपल्याला? पिण्यासाठी साधारणतः खरं जे मुंबईच्या बाहेर जिथे पोल्युशन नसेल तिथे हे सगळ्यासाठी वापरता येतं. मुंबईसारख्या ठिकाणी पिणं सोडून बाकी सगळ्यासाठी पाणी वापरता येतं. किंबहुना काही ठिकाणी ह्या पाण्याची क्वालिटी हे पिण्याच्या पेक्षाही चांगली असते. परंतु आम्ही कुठेही लिहून देत नाही की पाण्यासाठी वापरा, कारण समजा एखाद्या बाजूच्या सोसायटीची जर का ड्रेन लाईन फुटली तर त्याला आज आपण काय करणार नंतर. खरं. त्यामुळे पिण्याचं सोडून बाकी सगळ्या सेकंडरी युजसाठी हे पाणी वापरता येतं आणि हे पाणी 12ही महिने वापरता येतं.
अच्छा. जर का तुम्ही अशा रीतीने सोय केली, अशा रीतीने ते जागेत उद्युक्त ठिकाणी तुम्ही केलं तर 12ही महिने पाणी मिळतं. अगदी म्हणजे आणि नंतर दरवर्षी तुम्ही चार्जिंग केलं तर जितके दिवस ती विहीर किंवा ती वास्तू आहे तितके वर्ष ती राहते. अगदी म्हणजे कायमस्वरूपी एक पाण्याचा अगदी. साठा तुम्हाला उपलब्ध प्रश्नच होऊ नाही. शकतो. होय होय. अगदी पालिकेकडून जे सहकार्य मिळतं त्या बाबतीत काय सांगाल, किंवा सध्या जे नियम आहेत ते अजून सुलभ होण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम पालिकेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. तसं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं एक डिपार्टमेंट आहे, तर स्टॉर्म वॉटर रेन आहे. स्टॉर्म वॉटर रेन सांगतं पाणी बाहेर सोडून द्या, अगदी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग डिपार्टमेंट सांगतं ते पाणी तुम्ही संचयन करा. ह्या दोन डिपार्टमेंटच्या वेगळ्या स्वरूपामुळे अनेक वेळा प्रॉब्लेम होतो. त्याचप्रमाणे परमिशन घ्यायची प्रक्रिया, आता ही परमिशन घेणं काही दिवसापूर्वी तर अतिशय कठीण होतं. अगदी. मलाडमध्ये झाल्याप्रमाणे आणखी झालंय. त्यामुळे ह्याच्यात जर का तुम्ही त्याच्या एक सिंगल विंडो सिस्टीम केली तर हे काम अजून सुखकर होईल आणि अनेक लोक याच्यासाठी पुढे येतील. अगदी अनेक लोक पुढे येतील. पालिकेनी आणि सगळ्याच प्रशासनाने प्रक्रिया सुलभ करावी, लोकांनी सुद्धा यामध्ये रस घ्यावा. ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. आपल्याला मार्गदर्शन मिळालंय, आपल्याला कळलं असेल कसं रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं. तज्ज्ञांची मदत सुद्धा यामध्ये घेतली जाऊ शकते. नंदन मुनगेकर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर तुम्ही कमी वेळामध्ये भरपूर माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. ऋतू हिरवा या विशेष उपक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.